नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं कवित्व अजूनही सुरूच आहे। विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघात आणि कागल तालुक्यात ज्या गटांनी संजय मंडलिक यांच्याबाबत सक्रिय राहायला पाहिजे ते राहिलेले नाहीत, असा एकूण महायुतीमध्ये सध्या सुरू आहे। महायुतीच्या घटक पक्षांपैकी जो प्रमुख पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। खरं तर संजय मंडलिक यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षानंच प्रथमतः नकारघंटा वाजवली होती। जेव्हा संजय मंडलिक यांना महायुतीकडून म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापुरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती। या बैठकीत थेट महेश जाधव यांनी संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला होता की यापूर्वी तुम्ही खासदार असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काय केलं हे सांगा, असा थेट प्रश्न त्यांनी या बैठकीत उपस्थित केला होता। आणि या बैठकीतील वृत्तांकन इतकं फास्ट प्रसिद्ध झालं, म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तर ते आलंच आलं, पण सोशल मीडियामध्ये इतक्या गतीनं त्याची प्रसिद्धी झाली की तेव्हाच खरा पहिला सीटबॅक बसतो की काय, असं एकूण संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं। त्यानंतर सावरून घेऊन भारतीय जनता पक्षानं संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठाम राहून प्रचार करायचं ठरवलं। त्यानंतरच्या जेव्हा प्रत्येक घडामोडीत जसं मतदान जवळ येईल तसतसं अनेक त्याला कंगोरे फुटत गेले, अनेक अर्थांनी त्याकडे पाहिलं गेलं। यात सर्वात महत्वाचे घटक होते ते म्हणजे हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, धनंजय महाडिक ही बलाढ्य मंडळी। हसन मुश्रीफ हे तर पालकमंत्री आहेत, धनंजय महाडिक खासदार आहेत, माजी आमदार अमल महाडिक होतेच, जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष शौमिका महाडिक होत्याच, आणि समरजित सिंह घाटगे हे तर कागलचं एक बडप्रस्थ या अनुषंगानं की सहकारमध्ये त्यांचा कोणी हात धरायचा नाही। समरजित सिंह घाटगे यांचे पिताश्री विक्रमसिंह घाटगे यांनी जो कागल तालुक्यात सहकाराचा पाया इतका भक्कम करून ठेवला आहे, त्यांचा शाहू सहकारी साखर कारखाना असो किंवा त्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था असोत, याद्वारे कागल तालुक्यात एक भक्कम फळी तयार झालेली आहे। म्हणजे एकीकडे मुश्रीफ, दुसरीकडे समरजित घाटगे, तिसरीकडे मुरगुडचे जमादार असतील किंवा मग नंतर आमदार प्रकाश आबिटकर असतील, असे अनेक महत्वाची नेते मंडळी असताना सुद्धा संजय मंडलिक यांचा पराभव झाला हे जरी कार्यकर्त्यांना मान्य असलं तरी त्यानंतरच्या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्यानंतरचे जे काही अफवा सुरू झालेले आहेत, यानं मात्र प्रत्येकालाच विचार करायला लावावं असे हे प्रसंग आहेत। विशेषतः हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांच्यामध्ये प्रकर्षानं संघर्ष जाणवतोय। या दोघांमध्ये थेट संघर्ष नसला तरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या विविध अंतर्गत संघटना आहेत किंवा सोशल मीडियाचे ग्रुप आहेत, यावर सध्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जुंपलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण संजय मंडलिक यांच्या पराभवाला हसन मुश्रीफ कारणीभूत ठरले असं समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे, तर दुसरीकडं हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते म्हणतात की समरजित घाटगे यांनी हवं तेवढं लक्ष दिलं नाही म्हणून मंडलिक यांचा पराभव झाला। खरं तर एक दुसरं आणि त्यात जोडलं जातंय की समरजित घाटगे हे थेट शाहू महाराजांशी नात्या गोत्यातून संबंधित आहेत। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जनक घराणं कागलचं घाटगे घराणं आहे, त्यामुळं समरजित घाटगे यांनी आत्ताच्या शाहू महाराजांना लोकसभेत अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि ते विजयी कसे होतील, आपलं सरकार घराणं विजयी कसं होईल याकडे त्यांचं लक्ष जास्त होतं, म्हणून मंडलिकांचा पराभव झाला। दुसरीकडे समरजित घाटगे यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्या बरोबरचा एकोपा सांभाळण्याऐवजी त्यांनी जुनी मैत्री सांभाळली। अर्थात जुनी मैत्री म्हणजे कोणाबरोबर, तर सतेज पाटील यांच्या बरोबर। आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन महाडिक घराण्यांच्या विरोधात, म्हणजेच महादेवराव महाडिक असतील, धनंजय महाडिक असतील यांच्या विरोधात जिल्हा बँकेत, जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये, एवढंच नव्हे तर महापालिकेत सुद्धा विरोधात भूमिका घेऊन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी आपला गट शाबूत ठेवला। या सर्व सत्ता आपल्याकडे ठेवल्या। हे मुश्रीफांना विसरता येण्यासारखं नव्हतं, म्हणूनच लोकसभेला सुद्धा त्यांनी सतेज पाटील ज्या गटाचे प्रमुख होते, ज्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख होते, त्या शाहू महाराजांना आपण छुपी मदत करावी असं मुश्रीफांना वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने शाहू महाराजांना मदत केली, म्हणूनच शाहू महाराज विजयी झाले, असाही एक तर्क समरजित घाटगे गटाकडून व्यक्त केला जातोय। अर्थात कागल तालुक्यातील या दोन मातबर गटांकडून एकमेकाकडे बोटं दाखवून संजय मंडलिक कसे पराभूत झाले आणि यांना पराभूत करण्यासाठी आपलीच यंत्रणा कशी झटली हेच दोन्ही गटाचे म्हणजे मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत। खरं तर त्यांच्या तोंडून हे
सत्य बाहेर पडत असावं की काय अशी शंका आता मंडलिक गटाला येऊ लागलेली आहे. कारण मंडलिक गट अजूनही पराभवातून सावरलेला नाही. मंडलिक गटाला हा पराभव अपेक्षितच नव्हता. असं असताना समरजित घाटगे आणि मुश्रीफ यांच्या गटाकडून जे एकमेकावर आरोप केले जात आहेत त्याबाबत आता मंडलिक गट सावधतेने पाहत आहे. त्यातून जे जे काही पुरावे म्हणा किंवा जी मतमतांतर व्यक्त होत आहेत बाहेर पडतायत त्याचा बारकाईने अभ्यास मंडलिक गट करत आहे. याचाच अर्थ आता येणाऱ्या विधानसभेला हा मंडलिक गट काय निर्णय घेणार, कोणासोबत राहणार, कोणाचा पायरा फेडणार आणि कोणाचं उट्ट काढणार हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. खरं तर मंडलिक गट 100% उट्ट काढणार आहे, पण कोणाचं उट्ट काढणार आहे हे मात्र विधानसभेच्या निकालानंतरच समजणार आहे. की समरजित घाटगे मुश्रीफ ज्या पद्धतीने विधानसभेची तयारी करतायत त्या पद्धतीनं मंडलिक गट सुद्धा तशी तयारी करेल काय हे सुद्धा येत्या काही दिवसातच दिसणार आहे. त्यामुळं मंडलिकांची जी विकेट पडली ती मुश्रीफांच्या मैत्रीमुळं, समरजित घाटगेंच्या नातेगोत्याच्या प्रकरणामुळं की आणि कशामुळं हे आता विधानसभेला निश्चितच स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्याला धीर धरावा लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.